दिल्लीच्या राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा मोठ्या हालचालींना वेग आला आहे. केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होणार का? 21 मे रोजी होणारी महत्त्वाची बैठक नेमकी कोणते संकेत देत आहेत? महाराष्ट्रातून कोणाला मिळणार केंद्रीय मंत्रिपदाची संधी? आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला केंद्रात किती वजन मिळणार? राजकारणातील या सर्व मोठ्या घडामोडींवर आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, मी आरती. आपण पाहत आहात आझाद मराठी. देशाच्या राजधानी दिल्लीमध्ये सध्या केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा दबक्या आवाजात सुरू झाली आहे. 21 मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली आहे. अधिकृतरित्या मंत्रिमंडळ विस्ताराबाबत कोणतीही घोषणा करण्यात आलेली नसली तरी या बैठकीत विस्तार किंवा फेरबदल संदर्भात चर्चा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे ही बैठक यापूर्वी 7 मे रोजी होणार होती, मात्र ती पुढे ढकलण्यात आली आहे आणि आता 21 मे रोजी आयोजित करण्यात आली आहे. त्यामुळेच या बैठकीकडे राजकीय विश्लेषकांचे विशेष लक्ष लागले आहे. या बैठकीमध्ये केवळ मंत्रिमंडळ विस्ताराचाच विषय असणार नाही, तर केंद्र सरकारच्या विविध योजनांची अंमलबजावणी, मंत्रालयांच्या कामकाजाचा आढावा, तसेच मध्य पूर्वेत सुरू असलेल्या युद्धामुळे निर्माण झालेल्या ऊर्जा संकटावरही चर्चा होण्याची शक्यता आहे. जागतिक परिस्थितीचा भारताच्या अर्थव्यवस्थेवर आणि इंधन दरांवर होणारा परिणाम लक्षात घेता ही बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. दरम्यान मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा सुरू असली तरी प्रत्यक्ष विस्तार नेमका कधी होणार याबाबत अद्याप स्पष्टता नाही. मात्र जून महिन्याचा दुसरा आठवडा किंवा त्यानंतर ऑगस्ट पर्यंत मोठा फेरबदल होऊ शकतो, अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळाला जून महिन्यात 2 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यामुळे हा विस्तार म्हणजे सरकारसाठी एक प्रकारचा नवा रिसेट मानला जात आहे. आगामी काळात 2027च्या विधानसभा निवडणुका आणि 2029च्या लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि मित्र पक्ष आतापासूनच रणनीती आखताना दिसत आहेत. याच पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळात नवीन चेहऱ्यांना संधी दिली जाऊ शकते, तर अपेक्षित कामगिरी न करणाऱ्या काही मंत्र्यांना डच्चू मिळण्याचीही शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे अनेक इच्छुक खासदार सध्या दिल्लीमध्ये सक्रिय झाल्याचे चित्र आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाकडे पाहिलं तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला या विस्तारात मोठं महत्त्व मिळू शकतं. सध्या समोर आलेल्या माहितीनुसार शिंदे गटाला केंद्रात 2 मंत्रिपद मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामध्ये सर्वाधिक चर्चेत असलेलं नाव म्हणजे मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग बारणे. श्रीरंग बारणे यांना केंद्रीय राज्यमंत्रीपदाची संधी मिळू शकते, अशी जोरदार चर्चा सुरू आहे. त्यांच्यासोबत आणखी एका खासदारालाही मंत्रिपद मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र त्या नावाबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. सध्या महाराष्ट्रातून केंद्रात नितीन गडकरी, पियुष गोयल, मुरलीधर मोहोळ आणि रामदास आठवले यांसारखे नेते मंत्रिमंडळात आहेत. त्यामुळे आता महाराष्ट्रातून आणखी कोणाला संधी मिळते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आता खरोखरच 21 मेची बैठक मंत्रिमंडळ विस्ताराचा मार्ग मोकळा करणार का? शिंदे गटाला केंद्रात मोठं प्रतिनिधित्व मिळणार का? आणि महाराष्ट्रातून कोणते नवे चेहरे दिल्लीच्या सत्ता केंद्रात झळकणार? या सर्व प्रश्नांची उत्तरे येत्या काही दिवसात स्पष्ट होणार आहेत. तुमच्या मते महाराष्ट्रातून कोणाला केंद्रीय मंत्रिपद मिळायला हवं? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.